अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले. त्यांचे सुपरहिट मराठी सिनेमांनी मराठी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. सिनेमासोबतच महेश कोठारे यांना ओळखलं जायचं ते त्यांनी आणलेल्या विलनच्या नावाने. झपाटलेला मधला तात्या विंचू, थरथराट मधला टकलू हैवान आणि धडाकेबाज मधला कवट्या महाकाळ ही विलनची नावं यांना नेमकी सुचली तरी कशी, हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी मनाली म्हणाली या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महेश कोठारे यांनी MTV ला मुलाखत दिली होती. झपाटलेला मधला हा विलन वेगळा असला पाहिजे असं महेश यांनी ठरवलं होतं. त्यात एक भावला घेऊन तो चित्रपट शूट करायचा ही आयडिया त्यांच्या डोक्यात आली होती. त्यामुळे रेड स्कॉर्पियन आणि ब्लॅक स्कॉर्पियन असं काहीतरी नाव विलनचं ठेवायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. स्कॉर्पिओ म्हणजेच विंचू आणि महेश यांचा एक मेकअप मॅन होता. त्यांना सगळे तात्या म्हणायचे. त्यावरूनच विलनचं नाव तात्या विंचू ठरलं. थरथराट मधला विलन हा टकलू आणि डेंजर दाखवायचा हे त्यांनी ठरवलं होतं. तर आता त्याला डेंजर नाव काय द्यायचं म्हणून त्यांनी टकलू हैवान हे नाव ठरवलं. आणि सगळ्यात जास्त गाजला तो म्हणजे धडाकेबाज मधला कवट्या महाकाळ. या कवट्या महाकाळचे मास्क चक्क महेश यांनी अमेरिकेहून आणलं होतं. कामासाठी महेश कवटे महंकाळ या साताऱ्यातील गावात गेले होते आणि या गावावरूनच त्यांना कवट्या महाकाळ हे नाव सुचलं. हे विलन्स मराठी रसिक प्रेक्षक विसरू शकत नाहीयेत. महेश यांनी फार विचार करून त्यांच्या चित्रपटातील विलनची रचना आणि नावं ठेवली होती आणि आजही ते चाहत्यांच्या लक्षात आहे. तर यातला तुमचा आवडता विलन कोणता हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा.